सोडावंच लागल. काहीच केलं नाही कोणी, तुम्ही अन्याय नाही करू शकत मराठ्यांवरती, अजिबात नाही करू. तेच सांगितलं त्यांना, तुम्ही ह्या पत्रकार परिषदा राज्यात घ्यायला लावता एक एक जमा करून, हे बंद करा, हे अटक करायचे बंद करा, तुम्ही खोटे गुन्हे दाखल केलेत कालच्या ह्याच्यात तेही बंद करा आणि सगळ्या स्वारीचा मागं लागा. त्याच्यात काय करता येईल हे मराठ्यांशी आंदोलकाशी बोलून तोडगा काढा. ही थोड्या दिवस आता सत्ता, पुन्हा मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. तुम्ही शहाणे असताना तर तुमच्या हातातून दिवस गेलेले नाहीत. नाराजी धुवून जाईल, सगळ्या स्वाऱ्यांच्या मागं लागा, लोक अटक करायच्या मागं लागाल आणि माझ्या विरोधात हे एक एक गोळा करून मीडियाच्या माध्यमातून आरोप करायला लागत तर तुम्हाला आणखीन की नाराजीची लाट रोखणार नाही. मग त्यांच्यावर काय बोलायची गरज नाही. आता माणसं काय असतं, ट्रॅपमध्ये गेल्यावर माणूस काय करतो. राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता का नव्हता दिला? अरे ते ज्याचा ज्याचा संविधानिक अधिकार आहे, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस हे असले कुठं चाळे काढीत असतात का समाजाच्या मध्ये फूट पाडायला, समाजात मिळायला लागलं तर विष घालायला, आणि ते बी मराठ्यांच्याच पोरांना. जाऊ द्या, मला काय बोलायचं नाही त्यांच्यावरती. त्यांचं चालू द्या, त्यांचं चालू द्या. आमचं फक्त यांना सांगणं आहे, तुम्ही हे डावं बंद करा. हे पोरं जमा करणं, यांना बोलायला लावणं. फडणवीस साहेब आणखीन तरी थांबवा. हो, तुम्ही आणखीन तरी शहाणे व्हा, थांबवा हे सगळं. तुम्ही एक एक माणूस जो धरून नेताय आणि त्याच्याकडून मीडियाच्या माध्यमातून बोलून घेताय, एवढं व्यासपीठ उभं व्हायला आम्हाला 19 वर्षे गेले. एका मिनिटात यांना एवढं उपलब्ध करून द्यायला लागलात तुम्ही चॅनलचे व्यासपीठं. सोपी गोष्ट नाही. तुम्ही आणखीन तरी शहाणे व्हा, आणखीन बी वेळ गेलेली नाही. जरी पोलिसाच्या हाताने थांबवलं असलं तरी तुमच्या डोक्यातला गैरसमज तुम्ही काढा. तुम्ही आणखीन तरी या लोकांचा वापर करू नका. याला धरून आण, त्याला मीडियात घ्यायला लाव, त्याला धरून आण, मीडियात बोलायला लाव. याने तुमचं राजकीय करिअर घडणार नाही. मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर पुन्हा घेऊ नका. मी माझा तर 5 वाजता निर्णय घेणारच आहे आता अमरण उपोषणाचा.